आता पाहणार आहोत मोठ्या राजकीय बातम्या। पौष महिना संपताच राजन साळवी पक्षप्रवेशाबाबत निर्णय घेऊ शकतात। सूत्रांची माहिती तर मतदारसंघ मजबूत कसा होईल हा माझा प्रयत्न, राजन साळवींचं वक्तव्य। मात्र ठाकरेंच्या कालच्या मेळाव्याला साळवींची दांडी। पक्षप्रवेशाच्या बातम्या वेगवेगळ्या आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचत आहेत। प्रत्येक पक्ष आपण मजबूत कसा होईल या दृष्टीने त्यांचे प्रयत्न आहे आणि म्हणून मी सुद्धा माझा मतदारसंघ कसा मजबूत होईल या दृष्टीने मी आता राजापूर लांजाडे निघालेला आहे। माझ्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। जायला परवानगी द्या अशी नम्रपणे विनंती करतो। 15 तारखेला उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत अनेकांचा पक्षप्रवेश। उदय सामंत यांचं वक्तव्य, अपेक्षित असलेले आणि नसलेले पक्षप्रवेश होणार। रत्नागिरीतून उदय सामंत यांचा दावा। मिशन शिवधनुष्य किंवा ऑपरेशन शिवधनुष्य, ऑपरेशन टायगर हे काय असणार आहे महाराष्ट्रामध्ये? अनेकांनी मला पत्रकारांनी विचारलं की कोण माजी आमदार येणार आहेत? तुमच्या जे मनात आहे ते आमच्या मनात नाही, ते मी स्पष्ट सांगतो। लक्षात आलं ना? नाव जे आहे ते 15 तारखेला कळेल। 15 कोण जातंय कोण राहतंय याबाबत माझ्याकडे सर्व माहिती। संजय राऊतांचं उदय सामंतांना उत्तर, आमच्याकडचा सर्व गाळ आधीच गेलाय, आता कोणीच जाणार नाही असंही वक्तव्य। सत्तेत जाणं हा काहींचा विचार झालाय। सत्तेत जाऊन लोकांची सेवा करू शकतो असा आग्रह असणारा वर्ग वाढला। जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। सत्तेत जाणं हाच आता विचार झालेला आहे। त्यामुळं भांडवलशाही किंवा समाजवादी विचारसरणी याच्यापेक्षा सत्तेत जाऊन लोकांची आम्ही सेवा करू शकतो हा आग्रह करणारा एक नवा वर्ग राजकारण्यांच्या मध्ये पुढे आलेला। सामंत गुंतवणूक आणण्यासाठी दावसला गेले की माणसं फोडायला। शरद पवारांचा पलटवार, तर ठाकरेंचे लोक त्याग करतील पण पक्ष सोडणार नाहीत, पवारांना विश्वास। गुंतवणूक करण्यासाठी ते दावसला गेले होते का लोक होण्यासाठी गेले होते हे मला माहीत नाही। राजकारणात दगाबाजी शिवाय काही होणार नाही, न दिसणारं चित्र दिसेल, पूर्ण पिक्चर बाकी आहे। बच्चू कडूंचं सूचक वक्तव्य। उद्धव ठाकरे शरद पवार भाजपशी हातमिळवणी करणार असल्याचाही दावा। राजकारणामध्ये दगाबाजी शिवाय दुसरं काही होणार नाही। येत्या काळामध्ये या बोटावरचा धुका त्या धुकावर हातावर बोटावर देण्याचा प्रयत्न चालू आहे। आज रात्री उशिरा शिंदे फडणवीसांमध्ये बैठक। रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत तोडगा निघण्याची शक्यता। रायगडमध्ये 2 पालकमंत्री देण्याबाबत चर्चा होणार, सूत्रांची माहिती। पालकमंत्री पदावर मुख्यमंत्री घेतील तो निर्णय अंतिम, आम्ही पक्ष म्हणून कोणतीही वेगळी भूमिका मांडणार नाही, अजित पवारांचं वक्तव्य। त्या संदर्भामध्ये कुठलाही वाद जरी चर्चा कोण कोण करत असलं तरी आमची महायुती आहे। आम्ही प्रमुख लोक ती महायुती व्यवस्थित राहण्याच्या करता कुठलंही चुकीचं स्टेटमेंट आमच्याकडनं कोणी करणार नाही। शरद पवार रिटायर होतील असं दिसत नाही, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। पवार रिटायर होत नसल्यामुळे अनेकांची नाराजी होती, वेळ देत नाही म्हणून तुमचा पक्ष फुटला, जास्त वेळ देतात म्हणून आमचा पक्ष फुटला। धैर्यशील माने यांचं नाव घेत सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। माझ्या वडिलांची इच्छा होती की असं त्यांना त्या काळात वाटत होतं की ते रिटायर होतील, अजून काही व्हायचं असं दिसत नाहीये, त्याच्यामुळे त्यांच्यावर नाराजी होते अनेक लोकांची।